बागलाण तालुक्यातील जायखेडा येथे दत्त जयंतीनिमित्त झालेल्या श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह सांगता सोहळा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। गुरुचरित्र पारायणासाठी 53 सेवेकरी बसले होते। त्याचबरोबर स्वामी चरित्राचे 100 पारायण या सप्ताहात पूर्ण करण्यात आले। याच प्रसंगी रोजचे नित्य स्वाहकार, स्वामी यागसह चंडी याग यासारखे हवनयुक्त याग घेण्यात आले। याचबरोबर पारायण सांगतेवेळी सेवेकऱ्यांनी आपले मनोगत मांडले। याचबरोबर सेवा मार्ग आणि सेवेबद्दल माहिती देण्यात आली। सेवेकरी अविनाश बच्छाव यांच्यासह सेवेकरी भाऊसाहेब भामरे यांच्या मनोगतातून अनेक सेवेकरी मंत्रमुग्ध झाले। सांगता सोहळा निमित्ताने बालगोपाळांसह असंख्य महिला पुरुष सेवेकरी जमले होते। सत्यदत्त पूजन करून महाप्रसादाने पारायणाची सांगता करण्यात आली। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी विशाल बच्छाव, जायखेडा। आणि कुठेतरी आपल्या जीवनामध्ये जर एखादा प्रसंग आला, तो प्रसंग आला म्हणून डगमगून जाऊ नका। तो प्रसंग कदाचित तुमच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट असू शकतो। म्हणून महाराज असं म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। बरोबर आहे, महाराजांचं वाक्य काय आहे? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। पण त्या बाईच्या याच्यातून मला हे सांगायचंय, ही शिकवण द्यायची आहे की जे लोक गर्विष्ठ असतात ते स्त्रीच्या बाबतीत होत असं नाही सज्जन, कदाचित पुरुषांच्या बाबतीत पण होऊ शकतं। ते आपल्याला कदाचित काही घटना जीवनामध्ये अशा येतात गर्विष्ठ माणसांच्या की त्याला देव वाकू शकतो। काय करू शकतो? वाकू शकतो। आणि देवापुढेच माणसं, आता आपण इथं आलो ना तर 3 वेळा मुद्रा का करतात माहितीये का महाराजांसमोर? की सत्व, रज, तम या 3 गुणांनी महाराज आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत। 3 गुणांनी आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत। अशा 3 गुणांनी शरण आलेल्या सेवेकऱ्याला तुम्ही पदरात घ्या। इथे आरतीला काय यावं लागतं? आरतीच्या वेळेला एक वलय तयार होतं बघा, महाराजांच्या फोटो माझी वलय आहे ना, ते वलय तयार होत असताना तिथं महाराजांची झोळी असते, ती आपल्या डोळ्यांना नाही दिसणार, तुम्ही वाचलेलं आहे। झोळी असते महाराजांची, त्या झोळीमध्ये आपलं जे दुःख असतं, आपल्याला संकट असतं, ते दुःख संकट महाराज तिथं घेऊन घेतात। म्हणून दत्त महाराजांकडे काय आहे? झोळी आहे ना। गाणगापूर या ठिकाणी कोणी राष्ट्रपती जाव, पंतप्रधान जाव किंवा देशाचा उच्च पदस्थ एखादा कोणी अधिकारी जाव, त्याला माधुकरीच मागावी लागते, माधुकरी मागावी लागते।